हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. झी मराठीवरची कारभारी लय भारी ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची आहे. या मालिकेमध्ये आता राजवीर आणि प्रियंकाचा लग्न सोहळा प्रेक्षक पाहतायत. काय नेमकी धमाल आहे, लग्न सोहळा नेमका कसा पार पडलाय आणि या दोघांचं बॅकस्टेज बॉन्डिंग नेमकं कसं, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय. म्हणूनच आज आपण व्हिडिओ कॉल इंटरव्ह्यू करूयात वीरू आणि पियूचा. अनुष्का, खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. म्हणजे कमाल चाललंय, जे काही चाललंय ते. आताच लग्न झालंय मालिकेमध्ये. सगळ्याबद्दल मला आधी जाणून घ्यायचंय, पण सगळ्यात आधी कसे आहात दोघं जण आणि न्यू नॉर्मल मध्ये आता आपलं शूटिंग चालू आहे, तर कशी काळजी घेताय स्वतःची? काळजी तर जमेल तितकी घेतोय, जितकं पॉसिबल तितकं सगळेच काळजी घेतोय. फॉर एक्झाम्पल की बॉटल्स जे आहेत, कसं असायचं की सेटवर काही बॉटल्स असायचे, आणून द्यायचे, पण इथे पर्टिक्युलर प्रत्येकाची एक बॉटल आहे सेपरेट. फॉर एक्झाम्पल तुला दाखवू काय, हा शेकर आहे, तो ती कॅरी करते. माझी बॉटल नसून बाटला आहे, मोठी बॉटल आहे. सो अशा गोष्टी आहेत. आणि शक्यतो मी बाहेर जाणं टाळतोय. मार्केट प्लेसेस मध्ये आम्ही शूट करतोय, शूट करून फक्त डायरेक्ट आम्ही जिथे स्टे करतोय, ज्या रूम्स आहेत तिथेच जातोय. सो अशा प्रकारे चालू आहे. आणि जर आम्हाला मार्केटमधून काही आणायचं असेल तर प्रोडक्शन कडून 2 अशी माणसं नेमलेली आहेत की त्यांच्याकडे लिस्ट द्यायची, आणि ते 2च माणसं मग मार्केटमध्ये फिरणार किंवा काय जे सामान आणायचं असेल मग तेच लोक आणतात. हो, ती फक्त ती सामान येत आहेत, ती हॅपीनेस येत नाहीये स्वतः वस्तू खरेदी करायची. तर ते कुठेतरी थोडं मिस करताय दोघं जण. ते मिसिंग आहे. हो. आणि जे शूटच्या नंतर पोस्ट शूट जे आपण करायचो पूर्वी, की आज तुला इथे फिल्म बघून येऊयात किंवा काय करूयात, ते मेजर मिस करतो. अगदी. पण तुमच्या दोघांचे कॅरेक्टर प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात, तुमच्या नावाचे पेजेस आता बनतायत इंस्टाग्रामवर. तुम्ही दोघं जण म्हणजे निखिल तू राजवीर प्ले करताना आणि अनुष्का तू पियूची भूमिका प्ले करताना किती धमाल करतेस आणि काय काय चॅलेंजेस आहेत या भूमिकांच्या मागे? कमाल मजा येते सध्याच्या ट्रॅकला घेऊन तरी, कारण बेसिकली जी स्टोरी लाईन आहे ती इतकी इंटरेस्टिंग आहे की त्यामधले जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत की 2 विरोधी पक्षातले व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचं ऑलरेडी त्यांच्या फॅमिलीज मधला जो कॉन्फ्लिक्ट आहे सगळं बाजूला ठेवून हे दोघं प्रेमात पडतात. आणि ती प्रेम कथा पण नॉर्मल नाहीये, म्हणजे त्यांच्यात पण एक खूप इंटरेस्टिंग बॉन्ड आहे, खूप इंटरेस्टिंग केमिस्ट्री आहे की ते दोघं सारखे भांडत असतात. आणि मग ते करत करत कुठेतरी मग तिने बोललेलं खोटं असू देत किंवा मग नंतर तो माफीनामा असू दे की मला माफीसाठी तिने बॅनर काय लावले, मग ती घोड्यावर काय आली, किंवा मग त्यांनी प्रपोज करायचं असेल तर त्याला असं वाटलं की नाही मी खूपच भाव खाल्ला का, नाही मग आता प्रपोज करण्यासाठी मी काही वेगळाच तामझाम करतो. सो हे सारखे जे एक प्रत्येक सिक्वेन्स मधला जो तामझाम आहे किंवा जी एनर्जी आहे ती प्रचंड मजेदार आहे आणि मी खूप एन्जॉय करतो हे सगळं शूट करण्यासाठी. निखिल? हो, आणि त्याच्यामध्ये काय की भाव खातो वीरू जरा असं, त्याला ते मुली प्रकरण कसं हँडल करायचं माहिती नव्हतं, त्यामुळे त्याने तो भाव खाल्ला सुरुवातीला. मग त्याला ते कळालं की अरे नाही का, आणि आमच्या रेशन कार्डवर तुझं नाव चढवू का, ही जी त्याची स्टाईल होती ती मला प्रचंड आवडली होती. तिने तामझाम खूप केला होता, मे बी मला तितका तामझाम करायला जमणार नाही, पण बारीक बारीक गोष्टीतून तो एन्जॉय करतोय मी. आणि त्याच्यानंतर जे काही पळणं होतं, सो ते बघून तरी मी ठरवलं की जरी कधी प्रेम झालं घरच्यांनी परवानगी दिली नाही तरी पळणार नाही, कारण का खूप हाल होतात आणि लग्नाच्या सिक्वेन्स नंतर असं शिकलो की लग्न पण आपण जरा सुटसुटीतच करूया. म्हणजे हे सगळं पळवापळवी नको. हा, जो काही पळण्याचा सिक्वेन्स होता त्याच्यात आम्हाला लिटरली इतकं पळवलं की मला वाटतं त्या सिक्वेन्सच्या आधी माझी थोडी डबल चेन आली होती, जी आता कम्प्लिटली आत गेली. आणि जो कलर टोन होता तोही चेंज झाला उन्हामध्ये पळून. उन्हामध्ये, अरे प्रचंड ऊन आहे. ओव्हरऑल सिरियलचं जे काही गावाकडचं टेक्स्चर आहे ना ते खूप एन्जॉय करतो. ज्या काही फ्रेम्स लागतात की आज मंदिरात शूट आहे, अरे नाही आज घोड्यांसोबत शूट आहे, अरे नाही आज गाड्यांसोबत शूट आहे, किंवा आपल्याला ब्रिजवर शूट करायचंय, शेतात शूट करायचंय. सो हे सगळं टेक्स्चर आम्ही प्रचंड एन्जॉय करतो. कारण का बऱ्याच
वेळेस काय होतं, ज्यावेळेस सिरियल शूट होते, आपण मुंबईमध्ये शूट करत असतो, तेव्हा स्टुडिओ असतो एक, की रोज तिथेच जायचंय. पण इथे रोज उत्सुकता ही असते की उद्या कुठलं लोकेशन आहे. म्हणजे इतके लोकेशन तिथे कुठे 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 आम्ही शूट करत असतो. सो एकंदर मजा येते. फक्त घरातलं शूट लागलं की जरा बरं वाटतं. काकी समोर डायलॉग्स कमी असतात आणि सावलीत असतो. पण आताच लग्न सोहळा पार पडलाय तुमचा आणि धमाल केलीये तुम्ही दोघांनी पळून जाऊन, आणि मग काकीची सुद्धा साथ मिळाली या लग्न सोहळ्यामध्ये. की तुम्ही दोघांनी हा लग्न सोहळा किती एन्जॉय केलाय? कारण मालिकांमध्ये असं काही ना काही, पण तुमच्या दोघांचं या आधीच्या मालिकांमध्ये लग्न झालं नाहीये लकीली, त्याच्यामुळे पहिल्यांदाच हे मालिकेतलं लग्न असं म्हणायला हरकत नाही. किती हिचं झालंय, ती डायरेक्टली तिचं देवी म्हणून लग्न झालंय. हो. तुमच्या दोघांसाठी हे कसं होतं मालिकेतलं लग्न सोहळा? पूर्ण लग्नाच्या हा. मला माझ्यासाठी याच्यामुळे भारी होतं, कारण की निखिल माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स्ड आहे प्रत्येक गोष्टीबद्दलच. नाही म्हणजे नाही. कामाच्या म्हण किंवा ह्या सगळ्या, तो मला खूप सिनियर पडतो सगळ्या गोष्टींवर. ही लाईन प्रोमो मध्ये असेल तुझी, हो. trailer काढशील ना, त्याच्यामध्ये ही लाईन फारच कौतुक केलं तिने. पण लग्न ही एकच अशी गोष्ट होती जी निखिलने कुठल्याच त्याच्या सिरियल मध्ये किंवा त्याच्या फिल्म मध्ये नाही केली. नाही So केली. मी फुल टाइम अशी एक मिनिट निखिल असं हा. निखिल ते असं बांधत असं निखिल नाही नाही नाही, तांदूळ तसे नसते टाकत, असे टाकत. आणि हिचं असं असलं ना की मी एक सिक्वेन्स होता की ते जे मंगळसूत्र आहे त्याला हळदी कुंकू वगैरे लावायचं. हा. सो मी आपलं ते लावलं. लावलं नाही आणि भटकन टाकलं. तर हिचं असं होतं की अरे जरा तरी त्याला काही ऍस्थेटिक्स असतात, हे असं असतं तसं असतं. मला असं की ओके बरं. पण माझं नशीब बघा आता की नशीब यात तरी लग्न झालं. मी एक फिल्म केली, त्याच्यामध्ये मी कोर्ट मॅरेज करतो. हो. इतर 3 फिल्म मध्ये मला येस. नशिबाने लग्न एक मला कळालं की कसं असतं. आणि तिथे मी ठरवलं की सुटसुटीत लग्न करणार आहे. मी पळायचं नाही आणि एवढा सगळा तामझाम करणार नाही, आपण सुटसुटीत करायचं. चांगलंय. म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा खऱ्या आयुष्यासाठी या लग्नाने तुम्हाला खूप गोष्टी शिकवल्या आहेत असं मी म्हणेन इकडे. पण पियू, तुझं मंगळसूत्र प्रेक्षकांना आवडते, त्याच्यात मोठ्या अक्षरात कारभारी ठसठशीत लिहिलंय, जरा बघू एकदा ते. हे बघ हे बघ. वा. त्याचे फोटो पण व्हायरल झालेत किती. हो, दिसतंय. छान आहे. पण हे मंगळसूत्र कोणाची आयडिया आहे ही, आणि दिवसातले किती तास ते गळ्यामध्ये असतं आता? आता काय आता सकाळच्या कॉल टाइम पासून ते रात्री पॅकअप पर्यंत हे ज्याची खूप चर्चा होती ते माझ्या गळ्यात. हो. ही आयडिया ऍक्च्युली धनश्री म्हणून आहेत, ज्यांनी जे सगळे ज्वेलरी आणि त्या गोष्टी केल्या त्यांची आहे. धनश्री आर्ट. हा. आणि झी मराठी अर्थात या सगळ्यांची मिळून ही आयडिया आहे. नाही, पण ते खूप छान आहे. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हो, येतोय येतोय येतोय. हे सगळं छान आहे. पण आता मी एकदा तुझा नंबर निखिलकडे मागितला होता, तर त्याने तुझं नाव काहीतरी विचित्र सेव्ह केलंय. अनुष्का नाव आहे तुझं, पण त्याने काहीतरी वेगळं नाव सेव्ह केलंय. आणि आता मी तुमच्या दोघांशी मी आता बोलते, त्याच्यावरनं तुमचं बॉन्डिंग किती कमाल आहे हे मला दिसतंय. बॅकस्टेज तुमच्या दोघांची काय धमाल असते बाबा, ते कसं बॉन्डिंग आहे नेमकं तुमचं? आम्ही बोलतच नाही, आम्ही भांडतो. आम्ही नुसते भांडतो. म्हणजे ओके. निखिल जेव्हा सेटवर येतो ना, तर तो एक अशी एनर्जी घेऊन येतो. तो गेट पासून, म्हणजे मी त्याच्यापेक्षा लवकर येते जनरली. तो माझ्या नंतर येतो, पण तो पहिले सेटवर जातो, म्हणजे तो पटकन तयार होतो. आणि मला जास्त वेळ लागतो. सो मी जनरली त्याच्या आधी आलेली असते, आणि मला माहिती माझं हेअर झाल्यानंतर मी मेकअप करायला बसले की याचा आवाज येणार. आणि हा गेट पासून जसं त्याच्या गाडीतून खाली उतरलं, तो तिथून त्याचा आवाज सुरू होतो. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं तो कल्ला करत तो मेकअप रूम मध्ये येतो. तो सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो मेकअप रूम मधल्या. मग माझ्या टेबल समोर येतो, माझ्या टेबलच्या माझ्या फाउंडेशनला गुड मॉर्निंग म्हणतो, मेकअपच्या स्प्रेला गुड मॉर्निंग म्हणतो, पण तो मला गुड मॉर्निंग नाही. ओके, मुद्दाम. एक दिवशी आमची जे हेड ते म्हणाले की अनुष्का कसं आहे माहितीये का, तो सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो आणि तुला म्हणत नाही. तुला खरं सांगू का, तो सगळ्यांना म्हणतो हेच तुझ्यासाठी म्हणणं असतं त्याला. ओ अच्छा, असं आहे तर. आणि आता मालिकेमध्ये लग्नानंतरच्या गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. पुढे नेमकं काय होणार याची सगळ्यांमध्येच एक्साइटमेंट आहे.
काय या निमित्तानं एक प्रेक्षकांना अपील करायला आवडेल आज मालिकेबद्दल? प्रेक्षकांना मला असं अपील करायचंय की राजवीर जसं गावचा कारभारी होता, एक गावचे कारभारी म्हणतात किंवा म्हणजे लोक समजतात त्याला, राजवीरला स्वतःला इथे माहिती नाहीये की आपण काय आहोत. सो पण राजवीरला पर्टिक्युलर हिचा कारभारी व्हायला आवडेल आणि तो लोकांना ते प्रूव्ह करून दाखवेल, बोललो तर बोललो. ओके, असं आहे. अनुष्का. आणि आता इथून पुढचा जर्नी ओव्हरऑल सिरियल मधलाच हा खूप वेगळा असणार आहे. म्हणजे वीरू ते राजवीर आणि राजवीर ते कारभारी, म्हणजे हा त्याचा अख्खा ट्रॅव्हल हा खऱ्या अर्थाने आता सुरू होणार आहे. सो खूप जास्त इंटरेस्टिंग स्टोरी लाईन आहे किंवा इंटरेस्टिंग स्क्रीन प्ले पुढे येतोय. सो हा सगळा ट्रॅव्हल आता बघायला मिळतो. अगदी. आणि या सगळ्यात असं पण या मालिकेमध्ये ना तुमचे खूप सीन आहेत, तुमचे खूप धमाकेदार असे डायलॉग आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना वजन असतं त्या डायलॉग मध्ये, असे डायलॉग्स आहेत. हो, तर या निमित्ताने आज एखादा डायलॉग तुम्हाला मला बोलून दाखवायला आवडेल का, दोघं मिळून? तो कोणता असेल? वैशे, पियू प्रेमात पडणार नाही, पाडणार. आणि हे गर्लफ्रेंड आधी लोक करत असतात. मला कोणी असा पाहिजे जो म्हणे माझ्या बाच्याची मामी, घरची सून, आणि भावाची वहिनी. होशील का? पिऊ, तुझं नाव आमच्या रेशन कार्डवर चढवायचंय, काय म्हणणं आहे तुझं? वा वा, तुम्ही दोघं ना आयडिया देताय मुलांना कसं प्रपोज करायचं ते. सई, पण गाईज थँक्यू सो मच, खूप मजा आली तुमच्या दोघांशी गप्पा मारून. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्या प्रवासासाठी, आणि असंच पुढेही गप्पा मारत राहू. थँक्यू सो मच अँड टेक केअर. थँक्यू थँक्यू सो थँक्यू, मच. बाय.